ती अत्यंत कातरल्या आवाजात म्हणाली, "समीर, खरंच खूप भीती वाटते. जेव्हा मी तुझ्या जवळ येते, तेव्हा मला वाटतं की तुझी ही 6.5 फुटाची उंची आणि तुझी ही ताकद माझ्यासारख्या 4 फुटाच्या नाजूक मुलीला पेलणार नाही. मला वाटतं की तुझी ताकद मला दुखावून जाईल. पण मी तुझ्या प्रेमात खूप व्याकुळ आहे. आता पुढे जे होईल ते होईल." नमस्कार मित्रांनो, मी समीर. तर सुरू करूया माझी ही कथा सुरुवातीपासून. कथाचं नाव कवळ्या प्रेमाच्या वेदना. तिचे नाव सुजाता. 22 वर्षाची एक निष्पाप, सुंदर आणि सरसरत्या उत्साहाची मुलगी. पण आमच्यात एक खूप मोठा फरक होता. तिची उंची होती अवघी 4 फूट. हो, जिथे माझी उंची संपायची, तिथे कदाचित तिथे कदाचित सुजाता नजर पोहोचायलाही तिला कष्ट घ्यावे लागायचे. जेव्हा तिने माझ्याकडे पाहणे सुरू केले, तेव्हा मला वाटले की हा फक्त एक बालिशपणा आहे. वय वर्ष 22 असल्यामुळे कदाचित तिला माझी उंची किंवा माझे व्यक्तिमत्व वेगळे वाटले असेल. मी अनेकदा तिला टाळण्याचा प्रयत्न केला. मी स्वतःला सांगायचो, "समीर, कुठे तू 6.5 फुटाचा आढावा मुलगा आणि कुठे ती 4 फुटाची नाजूक परी. तुमच्यात काहीच साम्य नाही." पण एक दिवस दुपारची वेळ होती आणि बाहेर उन्हाचा कडाका चांगलाच जाणवत होता. घरात शांतता पसरली होती, कारण घरातील सगळेजण एका कौटुंबिक कार्यासाठी बाहेर गेले होते. मी खोलीत एकटाच होतो. खिडकीबाहेर हलकीशी वाऱ्याची झुळूक येत होती आणि मी ती आराम करत होतो. अचानक माझ्या घराच्या मुख्य दरवाजावर हलकीशी थाप पडली. त्या शांततेत तो आवाज स्पष्ट ऐकू आला. जसा मी दरवाजा उघडला, समोरचं दृश्य पाहून माझे डोळे विस्फारले आणि माझ्या हृदयाचा ठोका चुकला. जिथे सुजाता उभी होती, माझी 4 फुटाची ती नाजूक परी. तिने पांढऱ्या रंगाचा एक सुंदर, साधा आणि सुती ड्रेस घातला होता. उन्हामुळे तिचा गोरा चेहरा हलकासा गुलाबी झाला होता. तिच्या कपाळावर घामाचे काही थेंब चमकत होते आणि तिचे काळेभोर केस वाऱ्यांवर उडत होते. त्या पांढऱ्या कपड्यांमध्ये ती इतकी लहान, निष्पाप आणि सुंदर दिसत होती की माझ्या तोंडून शब्दच फुटेना. "सुजाता, तू? आणि यावेळी इथे?" माझ्या आवाजातील धाकधूक मला स्वतःलाच जाणवत होती. तिने काहीच उत्तर दिले नाही. तिने फक्त तिचे ते मोठे काळेभोर डोळे वर केले आणि थेट माझ्या डोळ्यात पाहिले. तिच्या त्या पाहण्यात नेहमीपेक्षा एक वेगळीच व्याकुळता होती. एक अशी अवस्था जी मी यापूर्वी तिच्या डोळ्यात कधीच पाहिली नव्हती. जणू काही ती कित्येक दिवसांची तहान घेऊन माझ्या दारात आली होती. तिने तिच्या हातातील लहानशी पर्स घट्ट पकडली होती आणि तिचे ओठ हलकेसे थरथरत होते. मी बाजूला सरकलो आणि तिला आत येण्यासाठी जागा दिली. जेव्हा ती दारातून आत आली, तेव्हा ती माझ्या खांद्याला स्पर्श न करता माझ्या हाताखालून अगदी सहज आत निघून गेली. माझ्या 6.5 फुटांच्या शरीरासमोर तिचे ते 4 फुटाचे अस्तित्व किती लहान आणि सुकुमार वाटत होते, याची जाणीव मला पुन्हा एकदा झाली. तिने खोलीत पाऊल ठेवले आणि हॉलमध्ये आलेल्या मोठ्या सोफ्यावरती जाऊन बसली. मी दरवाजा बंद केला. दरवाजा बंद होताच जी क्लिक असा आवाज झाला, त्याने खोलीत शांतता आणि आमच्या दोघांमधील तीव्रता अजूनच वाढली. मी सोफ्याच्या दिशेने चालत गेलो. माझ्या प्रत्येक पावलासोबत सुजाताची नजर माझ्यावर खिळत होती. माझी धिप्पाड मूर्ती जेव्हा तिच्या समोर उभी राहिली, तेव्हा तिला माझ्या चेहऱ्याकडे पाहण्यासाठी तिची मान पूर्णपणे वर करावी लागली. तिची ती केविलवाणी आणि लाजरी अवस्था पाहून माझ्या मनात प्रेमाचा पूर आला. मी काही न बोलता अगदी शांतपणे तिच्या शेजारी सोफ्यावर जाऊन बसलो. सोफ्यावर आम्ही दोघे अगदी एकमेकांच्या जवळ बसलो होतो. इतके जवळ की तिच्या पांढऱ्या कपड्यांमधून येणारा तो सुगंधी दरवळ माझ्या श्वासांमध्ये मिसळत होता. खोलीतील शांतता आणि अधिक गडद झाली होती. खिडकीचे पडदे वाऱ्याने हलकेसे उडत होते आणि उन्हाची एक सोनेरी किनार सुजाताच्या चेहऱ्यावर पडली होती. पण तिचे लक्ष आजूबाजूला कुठेच नव्हते. तिची नजर सतत खाली जमिनीकडे झुकलेली होती. तिची ही अवस्था मला स्पष्ट जाणवत होती. तिचे लहान, नाजूक हात तिच्या मांडीवर ठेवलेले होते आणि तिची बोटे एकमेकांमध्ये घट्ट गुंतलेली होती. तिच्या त्या हातांकडे पाहताना मला पुन्हा एकदा आमच्यातील फरकाची जाणीव झाली. माझा एक तळहात तिच्या दोन्ही हातांपेक्षा मोठा होता. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या कपाळावरचे घामाचे थेंब आता तिच्या गालावर खाली उतरले होते आणि तिचे श्वास खूप वेगवान झाले होते. तिची छाती वेगाने वर-खाली होत होती. ती खूप व्याकुळ झाली होती. जणू तिच्या मनात भावनांचे कोणतेतरी वादळ चालू होते.
अचानक सुजाताने एक मोठा श्वास घेतला आणि तिने तिची नजर वर केली. तिने थेट माझ्या डोळ्यात पाहिले. तिच्या त्या काळ्याभोर मोठ्या डोळ्यांमध्ये मला आज एक अनामिक भीती दिसली. पण त्या भीतीपेक्षाही जास्त तिथे माझ्यासाठी असलेले अथांग प्रेम आणि ओढ होती. तिने हळूच तिचा एक लहान मऊ हात पुढे केला. तिचा तो सुकुमार हात तिने माझ्या मोठ्या आणि मजबूत हातावर ठेवला. माझा हात माझ्या बलवान शरीरासारखाच कडक आणि उबदार होता, तर तिचा हात एखाद्या बर्फासारखा थंड आणि कापसासारखा मऊ होता. तिने तिचा तो छोटासा हात माझ्या तळहातामध्ये देण्याचा प्रयत्न केला आणि नंतर माझा हात तिच्या दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवला. तिचे हात हलकेच थरथरत होते. "समीर," सुजाता आवाजात अत्यंत मऊ, थरथरणारा आणि व्याकुलतेने भरलेला होता. तो आवाज इतका हळू होता की जर मी तिच्या इतका जवळ नसतो तर कदाचित मला तो ऐकूही आला नसता. "काय झालं सुजाता? तू इतकी का घाबरली आहेस?" मी माझ्या भरदस्त आवाजात जितके मऊ करता येईल तितके मऊ करून तिला विचारले. तिने माझ्या हाताकडे पाहिले, जो तिच्या दोन्ही हातांमध्ये पूर्णपणे मावत नव्हता. ती म्हणाली, "समीर, कधी-कधी मला तुझी खूप भीती वाटते. तुझी ही 6.5 फुटांची उंची, तुझे हे मजबूत खांदे, तुझी ही ताकद, मला असं वाटतं की तू खूप शक्तिशाली आहेस आणि मी तुझ्यासमोर खूपच लहान आणि नाजूक आहे. मला भीती वाटते की मी तुझ्या या जगात स्वतःला सामावून घेऊ शकेन का नाही." तिचे हे शब्द ऐकून माझ्या मनात एक हुरहुर दाटून आली. मी काही बोलणार तेवढ्यात तिने तिची नजर पुन्हा माझ्या डोळ्यात स्थिरावली आणि तिच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब हलकेच खाली घसरला. तिने माझा हात तिच्या हृदयाजवळ नेला आणि म्हणाली, "पण समीर, मला जितकी तुझी भीती वाटते ना, त्याहून 1000 पटीने जास्त मला तुझ्या मिठीत सुरक्षित वाटतं. जेव्हा तू माझ्यासोबत असतोस, तेव्हा मला या जगाची भीती वाटत नाही." आज मी स्वतःला रोखू शकले नाही. मला तुझ्याजवळ यायचं होतं, खूप जवळ. तिच्या या शब्दांनी माझ्या मनातील संयमाचा बांध पूर्णपणे तोडला. तिच्या मनातील ती व्याकुलता, ती ओढ आणि माझ्या ताकदीबद्दल वाटणारी ती निरागस भीती माझ्या काळजाला स्पर्श करून गेली. तिची ती व्याकुलता शांत करण्यासाठी आणि मी तिला किती सुरक्षित आहे हे दाखवण्यासाठी माझे मन आता अधीर झाले होते. दोन वेगवेगळ्या जगाचे हे दोन जीव आता एकमेकांच्या भावनांमध्ये पूर्णपणे विरघळायला तयार झाले होते. सुजाताच्या डोळ्यातून घसरलेला तो पाण्याचा थेंब आणि तिच्या तोंडून निघालेले ते व्याकुळ शब्द माझ्या काळजाचा ठाव घेऊन गेले होते. 6.5 फुटाचा मी, ज्याला पूर्ण जग एक शक्तिशाली आणि कठोर माणूस समजत होतं, तो आज तिच्या त्या 4 फुटाच्या नाजूक अस्तित्वासमोर पूर्णपणे वितळला होता. तिच्या मनात माझ्या ताकदीबद्दल भीती होती, पण त्याच वेळी माझ्या मिठीत विरघळून जाण्याची तिची ओढ कोणत्याही वादळापेक्षा तीव्र होती. मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिचे ते थरथरणारे ओठ, तिचे वेगवान झालेले श्वास आणि तिने माझ्या हातावर आवळलेली तिची लहानशी पकड, या सगळ्यांनं माझ्या मनातील संयमाची सीमा ओलांडून होती. मी काहीच न बोलता अत्यंत शांतपणे माझे दोन्ही मोठे आणि मजबूत हात पुढे केले. माझे हात तिच्या नाजूक उबदार कंबरेभोवती स्थिरावले. माझा एकच हात तिच्या पाठीचा पूर्ण भाग व्यापून टाकत होता. मी हलकेच, कोणताही जोर न लावता तिला सोफ्यावरून उचलले. माझ्या 6.5 फुटाच्या आडव्या शरीरासाठी तिचे 4 फुटाचे नाजूक रूप एखाद्या फुलाच्या पाकळीसारखे हलके होते. मी तिला अलगद उचलून माझ्या मांडीवर बसवून घेतले. माझ्या या अचानक केलेल्या कृतीने सुजाताच्या अंगावर एक तीव्र काटा आला. ती शहारली. तिच्या तोंडून एक लहानसा, अनाहूत श्वास बाहेर पडला. तिने घाबरून तिचे दोन्ही छोटे हात सरळ माझ्या गळ्याभोवती टाकले आणि मला घट्ट आवळून धरले. ती इतकी नाजूक आणि लहान होती की जेव्हा तिने मला मिठी मारली तेव्हा ती माझ्या विस्तीर्ण छातीमध्ये पूर्णपणे सामावून गेली. तिचे अस्तित्व जणू माझ्या आडावे शरीराआड पूर्णपणे लपून गेलं होतं. तिचे हृदय माझ्या छातीला टेकले होते आणि तिचे वेगवान चालणारे ठोके मला माझ्या स्वतःच्या छातीत स्पष्ट जाणवत होते. तिचे डोके माझ्या खांद्यावर होते. तिच्या काळ्याभोर केसांची बट माझ्या गालाला स्पर्श करत होती, ज्यामधून मोगऱ्याचा एक धुंद करणारा सुगंध येत होता. तो सुवास माझ्या नसानसात भिनत चालला होता. मी माझे तोंड हळूच तिच्या कानाजवळ नेले. माझ्या उबदार श्वासांचा स्पर्श होताच ती अजून अंकुचून पावली. मी अत्यंत हळू आवाजात म्हणालो, "सुजाता, डोळे उघड, माझ्याकडे बघ." तिने अत्यंत हळुवारपणे जड झालेले आपले डोळे उघडले आणि तिची नजर माझ्या नजरेला भिडली. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक अथांग आत्मसमर्पण होते. तिचे ओठ हलकेच उघडले होते, जणू ती काहीतरी मागत होती.
माझ्या 6.5 फुटाच्या शरीराची अथांग ताकद आणि तिची 4 फुटाची कमालीची नाजूकपणा या दोन टोकांना आज मी लाभ होत होता. मी स्वतःवर प्रचंड ताबा ठेवत होतो. मला ठाऊक होते की माझे हात, माझी ताकद तिच्यासाठी खूप जास्त आहे. म्हणून मी अत्यंत सावधगिरीने एखाद्या काचेच्या बाहुलीला सांभाळावे तसे तिला जवळ ओढले. मी हळूच माझा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेला. आमचे श्वास एकमेकांमध्ये मिसळू लागले. तिच्या श्वासांची ती उष्णता माझ्या ओठांवर जाणू लागली आणि पुढच्या क्षणी मी माझे ओठ तिच्या कपाळावर टेकवले. एक अत्यंत शांत, दीर्घ आणि प्रेमळ मुखात. त्यानंतर माझी बोटे तिच्या नाजूक गालावर फिरून तिच्या हनुवटीवर आली. मी तिचे तोंड हलकेच वर केले आणि माझे ओठ तिच्या थरथरत्या ओठांवर टेकवले. तो स्पर्श प्रचंड तीव्र होता. तिची कित्येक दिवसांची ती व्याकुळता, ती ओढ त्या एका स्पर्शात वितळून वाहू लागली. तिने तिचे दोन्ही हात माझ्या केसांमध्ये गुंतवले आणि स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केले. खोलीतील वेळ जणू थांबली होती. फक्त दोन वेगळ्या आकारांची मन एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे एकरूप होत होती. त्या तीव्र आणि उत्कट क्षणानंतर खोलीतील ती अस्वस्थता आता एक सुंदर शांततेत बदलली होती. दुपारचे उन्हाचे कडे हळूहळू मऊ झाले होते आणि खिडकीतून खोलीत येणारा प्रकाश आता हलका सोनेरी तांबूस झाला होता. संध्याकाळची सुरुवात होत होती. सुजाता अजूनही माझ्या कुशीत तशीच शांत बसून होती. तिने तिचे डोके माझ्या विस्तीर्ण छातीवर टेकवले होते. माझी 6.5 फुटाची छाती तिच्यासाठी एखाद्या विशाल आणि सुरक्षित किल्ल्यासारखी होती, जिथे जगातील कोणतीही भीती तिला स्पर्श करू शकत नव्हती. तिचे दोन्ही छोटे हात अजूनही माझ्या शर्टला घट्ट धरून होते, जणू तिला खात्री करून घ्यायची होती की ती जे अनुभवत आहे ते स्वप्न नाही तर सत्य आहे. मी सोफ्याला मागे टेकून बसलो होतो आणि माझा एक मोठा उबदार हात अत्यंत हळुवारपणे तिच्या पाठीवरून आणि तिच्या लांब काळ्या केसांवरून फिरत होता. माझ्या बोटांच्या प्रत्येक स्पर्शासोबत सुजाता एक खोल आणि तृप्त श्वास घेत होती. तिचा तो वेगवान झालेला श्वास आता पूर्णपणे शांत झाला होता. तिच्या मनातील ती व्याकुलता, ती अनामिक भीती आता कुठेतरी दूर पळून गेली होती. सुजाता, मी खूप हळूच तिच्या केसांमध्ये माझा चेहरा लपवत म्हणालो. माझा आवाज ऐकून तिने हलकीशी हालचाल केली. तिचे छातीवर आलेले डोके थोडे वर केले आणि माझ्याकडे पाहिले. तिचे ते 4 फुटांचे नाजूक अस्तित्व माझ्या कडेवर इतके सुरक्षित वाटत होते की मला स्वतःला माझ्या आडव्या शरीराचा अभिमान वाटू लागला होता. तिचे डोळे हलकेसे जड झाले होते, पण त्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक होती. तिच्या चेहऱ्यावर एक गोड, लाजाळू हसू उमटले होते आणि तिचे गाल हलकेसे गुलाबी झाले होते. "काय विचार करतेस?" मी तिच्या नाकावर माझ्या मोठ्या बोटाने हलकीशी टिचकी मारत विचारले. तिने पुन्हा एकदा माझा तो मोठा हात आपल्या दोन्ही छोट्या हातांमध्ये घेतला. काल रात्रीपर्यंत किंवा आज दुपारपर्यंत ज्या हाताची, ज्या ताकदीची तिला भीती वाटत होती, आज त्याच हाताकडे ती एका वेगळ्या नजरेने पाहत होती. ती अत्यंत गोड आणि खंबीर आवाजात म्हणाली, "समीर, मी खरंच खूप घाबरले होते. जेव्हा मी तुझ्या जवळ येत होते, तेव्हा मला वाटत होतं की तुझी ही 6.5 फुटांची उंची आणि तुझी ही ताकद माझ्यासारख्या 4 फुटांच्या नाजूक मुलीला पेलणार नाही. मला वाटलं होतं की तुझी ताकद मला दुखावून जाईल." तिने क्षणभर विराम घेतला. माझे डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावरचे हसू अधिकच गडद झाले. ती पुढे म्हणाली, "पण आज मला समजलं समीर, खऱ्या प्रेमात ताकद दुखवण्यासाठी नसते, तर ती मोठ्या समोरच्या नाजूक जीवाला स्वतःमध्ये सुरक्षितपणे सामावून घेण्यासाठी असते." तुझ्या या मोठ्या मिठीत आल्यावर मला जाणवलं की जगातील सर्वात शक्तिशाली माणसाकडे जगातील सर्वात मऊ आणि हळवे हृदय असते. आज माझी सगळी भीती संपली. समीर, आता मला फक्त याच मिठीत राहायचं आहे, कायमची. तिचे हे शब्द माझ्या मनाला थेट स्पर्श करून गेले. खऱ्या प्रेमाची व्याख्या शरीराच्या आकारावर किंवा उंचीवर ठरत नाही, तर ती दोन मनांच्या विश्वासावर ठरते. हे सुजाताने मला शिकवले होते. मी खाली वाकलो आणि तिच्या त्या गुलाबी झालेल्या गालावर अत्यंत मऊ आणि प्रेमळ पापी घेतली. "मी तुला कधी स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही, सुजाता. माझी ही ताकद, माझी ही उंची फक्त आणि फक्त तुझ्या जगाच्या नजरेपासून वाचवण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठीच आहे." मी तिला अजून घट्ट मिठीत ओढत म्हणालो. संध्याकाळचे ते सोनेरी किरण आमच्या खोलीत पसरले होते. 6.5 फुटाचा एक बलवान मुलगा आणि 4 फुटाची ती नाजूक मुलगी, दोघेही आपल्या सगळ्या मर्यादा आणि फरक विरघळून एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे एकरूप झाले होते.
निसर्गाचा हा एक अत्यंत सुंदर आणि तीव्र रोमॅन्टिक मिलाफ होता, ज्याची साक्ष ती शांत खोली आणि आमची धडधडणारी हृदये देत होती. आमचा हा प्रवास आता एका नवीन आणि सुंदर आयुष्याकडे सुरू झाला होता.